नमस्कार. आपण गेल्या वेळी कीट्सच्या कविता पाहिल्या आणि त्याच्या जीवनावर एक दृष्टिक्षेप टाकून त्याला एक प्रकारे श्रद्धांजली वाहिली म्हणूया आपण. आणि या कवीचा शेवट मात्र किती दुःखदायक झाला. तर आपला असा शेवट जवळ आला आहे असं त्याला जाणवत असावं. ती जाणीव दाखवणाऱ्या एका कवितेचा आपण आता विचार करूया. मरणाची त्याला चाहूल लागली होती. दुर्दैवानं त्याच्या घराण्यामध्ये क्षयाची बाधा होती आणि त्याच्या भावाला क्षय झालेला असताना त्यानं त्याची सेवा केली होती आणि त्यामुळे अर्थातच त्यालाही तो संसर्ग झाला. आणि डॉक्टरांच्या मित्रांच्या सल्ल्यानुसार तो इटलीला निघालेला होता हवा बदलण्यासाठी. स्वतः डॉक्टर असल्यामुळं त्याला जाणवत होतं, पण तरीही काही चालू शकलं नाही. म्हणजे दैवगतीच होती ती. नेमकं त्याचं जहाज उशिरा पोचलं. तिथं गेल्यावर क्वारंटाईन व्हावं लागलं आणि या सगळ्यामध्ये रोममध्ये त्याचा मृत्यू झाला. तर त्यानं मरणापूर्वी लिहिलेली ही कविता, When I have fears that I may cease to be, before my pain has gleaned my teeming brain. आणि त्याला असं म्हणायचंय, माय टीमिंग ब्रेन, माझ्या मतीमध्ये, मेंदूमध्ये इतक्या कल्पना आहेत. तर त्यानं रूपक घेतलंय ते शेताचं, की फुल रायपंड ग्रेन फॉर होल्डिंग इन द रिच गार्नर्स. शेतात पीक तयार आहे आणि आता लवकरच शेतकरी आपले आयुध घेऊन येणार आणि ती कापणी करून धान्य गार्नरमध्ये आपल्या कोठारामध्ये ठेवणार. आणि असं होण्यापूर्वीच जर तो शेतकरी मरण पावला, असं एक रूपक त्याने घेतलंय. आणि त्याला जाणीव होती, आत्मविश्वास होता, की आपल्या मनामध्ये, डोक्यामध्ये इतक्या कल्पना आहेत. आणि त्यामुळंच तर त्यानं हॉस्पिटलमध्ये स्वतःला फारसं बिझी ठेवलं नाही, रमला नाही तो हॉस्पिटलमध्ये. कारण त्याला दिसत होतं, माझ्या कल्पना या सगळ्या शब्दात लेखणीनं गुंफण्यापूर्वी आणि माझ्या शब्दांनी समृद्ध पुस्तकांच्या राशी होतील असाही आत्मविश्वास त्याला होता. आणि ही माझी कोठारं श्रीमंत होतील धान्यानं. पण त्याच वेळेला मनात त्याच्या पाल चुकचुकत होती, की हे होण्यापूर्वीच माझं मरण ओढवलं तर काय. आणि आपल्याला माहिती आहे, आर्नल्डनं म्हटलेलं होतं की हा तर शेक्सपियरच्या प्रतिभेचा कवी आहे. When I behold upon the night starred face huge cloudy symbols of a high romance, तारकांनी सजलेल्या रात्रीच्या चेहऱ्यावर मी पाहतो अद्भुत अशा शौर्य गाथेची प्रचंड मेघचिन्ह. मोठी भव्य अशी कल्पना केली आहे त्यानं. आणि मग तो म्हणतो की आय विल मिस ऑल दिस, की मी जिवंत असणार नाही, की जिवंत असताना जर मी या सर्व छायांचा वेध घेतला असता, या रात्रीचं ताऱ्यांचं सौंदर्य माझ्या काव्यामध्ये आणलं असतं, पण मला असं वाटतं की मी हे करायला बहुधा जिवंत असणार नाही. आणि मग सॉनेटच्या रीतीप्रमाणे शेवटच्या या 6 ओळीमध्ये तो क्लायमॅक्स सांगतो आहे. तिसरी सर्वश्रेष्ठ अनुभूती, की पहिली निर्मितीची, दुसरी सौंदर्याचा वेध घेऊन त्याची काव्यात निर्मिती करण्याची, आणि सर्वात महत्वाची
मानवाच्या आयुष्यातली प्रेमाचा अनुभव घेण्याची. आणि आपल्याला माहिती आहे की त्याचं पहिल्यांदा एलिझाबेथ जोन्सवर प्रेम होतं, पण नंतर शेवटपर्यंत फॅनी ब्राऊन या मुलीवर प्रेम होतं. त्याच्या मरणानंतर कित्येक वर्ष तिनं विवाह करायचं टाळलं होतं. हे उद्गार तिलाच उद्देशून असतील. फेअर क्रीचर ऑफ एन आवर दॅट आय शॅल नेव्हर लुक अपॉन दी मोर. फार काळ मी काही तुला पाहू शकेन असं वाटत नाही. नेव्हर हॅव रेलिश इन द फेरी पॉवर ऑफ अनरिफ्लेक्टिंग लव्ह. प्रेमाचा अनुभव जो अलौकिक असा असतो तो मला घेता येणार नाही असं मला वाटतं. आणि मग शेवटच्या अडीच ओळीमध्ये या सर्वावर मग पुढं काय? तो म्हणतो, ऑन द शोर ऑफ द वाईड वर्ल्ड आय स्टँड अलोन. एक प्रकारे हा मृत्यूचा आणि मृत्यूच्या कल्पनेचा स्वीकार आहे. या विशाल दुनियेच्या किनाऱ्यावर मग मी एकटा उभा राहतो. आणि शेवटी मृत्यूला सामोरं जाताना माणूस तर एकटाच असतो. मी एकटा उभा राहतो आणि विचार करत राहतो. आणि मग हळूहळू प्रेम आणि कीर्ती निरर्थकाच्या वैयर्थ्याच्या सागरात विरून जातात. त्यानं नथिंगनेस शब्द वापरलाय. त्यासाठी आपल्याला मराठी म्हणजे संस्कृत मधून हे दोन्ही शब्द वापरावे असं वाटतं. निरर्थक वेगळं आणि वैयर्थ्य वेगळं. तर कीट्सला नथिंगनेस मधून हे दोन्हीही सुचवायचंय. आता हे त्यानं बऱ्यापैकी गूढ असं ठेवलंय. व्हॉट इज नथिंगनेस आणि हाऊ लव्ह अँड फेम सिंक टू नथिंगनेस. तर आपण असं अर्थ पाहू शकतो त्याच्यामध्ये की अखेर लव फेम या दोन्ही गोष्टी तरी कितपत कितीशा कुठपर्यंत अर्थपूर्ण असतात. आणि हे सर्व जग शेवटी जेव्हा एका विनाशाकडे जातं त्या संदर्भात या दोन्ही गोष्टी नथिंग असल्यासारख्या आहेत. हा एक पदर झाला. अर्थात आणखी अनेक अर्थ वेगवेगळ्या समीक्षकांनी काढलेत, पण अंतिमतः हा मृत्यूचा की मृत्यूच्या कल्पनेचा त्यानं स्वीकार केलेला आहे. अतिशय संवेदनशील आणि खरोखर प्रतिभेचं वरदान लाभलेला हा कवी अवघ्या 26व्या वर्षी, की ज्या वेळेला आपण गद्य 25 वगैरे शब्द वापरतो, माणसं करिअरला सुरुवात करायला बघतात, पाय रोवायला बघतात, त्या वयामध्ये या 4 वर्षात यानं एवढा मोठा काव्याचा संभार निर्माण केला. वेगवेगळ्या विषयावर. त्याला बऱ्याच जणांनी ग्रीक म्हटलंय. ग्रीक साहित्याचा अभ्यास. होमरवर त्यानं कविता लिहिलेली आहे की जेव्हा चॅपमननं केलेला होमरचा अनुवाद मी वाचला तेव्हा मला नवीन क्षितिज गवसल्यासारखं वाटलं असं त्यानं म्हटलंय. आणि वेगवेगळ्या ज्याला सेन्शुअस असं म्हणतो पण अशा ओळी लिहून त्यानं वाचकांच्या हृदयाचा ठाव घेतलेला होता. सॉनेट्स, ओड्स. मेलनकली हा एक रोमॅन्टिसिझमचा कॅरेक्टरिस्टिक असा भाग आहे. तर त्यानं मेलनकली बद्दलही लिहिलंय, नायटिंगेलवरही लिहिलंय, अनेक विषयावर लिहिलं, आपल्या पत्रामधून सुंदर समीक्षा केली. असा सर्व संभार निर्माण करणाऱ्या या कीट्सला आपण मनातल्या मनात त्याच्या 200व्या स्मृती दिनानिमित्त म्हणजे अर्थात बिलेटेड म्हणू आपण, मनातल्या मनात आपण श्रद्धांजली वाहू. आता या कीट्सच्या मृत्यूला कारण आपण सरळ असलेलं आणि उघड दिसणारं कारण टीबी, क्षय असं म्हटलं, पण शैलीच्या मते तो काही नुसत्या क्षयानं मरण पावला नाही, तर त्याच्या काव्याचा स्वीकार त्याच्या आयुष्यात ज्या प्रमाणात व्हायला हवा तेवढा झाला नव्हता. अतिशय ज्याला आपण ऍडव्हर्स म्हणतो अशा प्रकारची टीका त्याच्या काव्यावर केली गेली होती.
आणि शैली आणि आणखी काही जणांच्या मते या टीकेचा त्याच्या संवेदनशील मनावर फार परिणाम झाला, प्रतिकूल असा, आणि त्यामुळं हा कवी मरण पावला. बायरननं त्यावर आक्षेप घेतलाय. त्याच्या मते हा काही एवढ्या हलक्या कच्च्या दिलाचा माणूस नव्हता. जे काय असेल ते असो, पण शैलीनं ॲडोनाइस या कवितेमध्ये कीट्सला श्रद्धांजली वाहताना पॅस्टोरल प्रकारची एलेजी त्यानं लिहिली, आणि त्यामध्ये त्यानं टीकाकारांना दोष दिलेला आहे. तर असा हा रोमॅन्टिक मुवमेंट मधला अत्यंत महत्वाचा कवी. तर त्याच्या दुसऱ्या जन्मशताब्दीसाठी आपण कोलरिजला बाजूला ठेवलं होतं, पण रोमॅन्टिक्सचा विचार करताना कोलरिज बाजूला राहू शकत नाही. कवी, समीक्षक आणि तत्वज्ञ असे सर्व पैलू त्याच्या व्यक्तिमत्वाचे आहेत. एक प्रकारे तत्वज्ञ म्हणजे त्यानं जर्मन तत्वज्ञानाचे अनुवाद करून इंग्रजी संस्कृतीला त्यांची ओळख करून दिली. समीक्षेच्या बाबतीत त्याचं काम मौलिक अशा प्रकारचं आहे. इमॅजिनेशन अँड फॅन्सी ही जी त्याची संकल्पना, या दोन्ही मधला फरक दाखवणारा बायोग्राफिया लिटरारिया यातला त्याचा निबंध अत्यंत सुंदर आहे. आणि कवीच्या किंवा एकंदरीतच कलावंताच्या निर्मिती प्रक्रियेबद्दल त्यानं अतिशय सुंदर लिहिलेलं आहे. तेव्हा समीक्षक म्हणूनही तो अतिशय थोर होता. एक त्याची कल्पना म्हणजे आपण सहज समजू शकतो अशी आहे, पण ती त्यानं सुंदर रीतीनं मांडली आहे. सस्पेन्शन ऑफ डिसबिलीफ. हा डिसबिलीफ कुठला? तर नाटक किंवा कुठली कलाकृती पाहताना, तिचा आस्वाद घेताना आपल्या मनामध्ये खरं म्हणजे असं वाटायला हवं की हा तर काय नाना पाटेकर आहे, आणि याला आपण आता गणपतराव बेलवलकर कसं म्हणायचं, श्रीराम लागू आहेत आणि त्यांना आपण हे कसं काय नटसम्राट म्हणायचं, असं आपल्या मनात यायला पाहिजे खरं म्हणजे. पण ते मनात येत नाही. हे काय असतं तर हे आपला हा जो डिसबिलीफ असतो त्याचं सस्पेन्शन असतं. म्हणजे एक प्रकारे त्या कलाकृतीशी एकरूप होण्यासाठी हा जो आपला डिसबिलीफ आहे की हा बेलवलकर नाही, हा हॅमलेट नाही, हा डिसबिलीफ तो म्हणतो या कलाकृतीकडे जाताना आपण बाजूला ठेवतो. फार चांगल्या रीतीनं त्यानं या कल्पनेचं विवेचन केलेलं आहे. तर याचं स्थान मग कसं आपल्याला बघता येईल रोमॅन्टिसिझम मध्ये? तर आपल्याला माहिती आहे की लिरिकल बॅलड्स या पुस्तकाच्या प्रकाशनामधून ही रोमॅन्टिक मुवमेंट मुख्यतः सुरू झाली, आणि हे दोघं त्याचे पहिले प्रवर्तक, पायोनियर्स असे होते. तर या रोमॅन्टिसिझमच्या बाबतीत कशामुळं, कशाची प्रतिक्रिया म्हणून ही चळवळ निर्माण झाली ते आपण पाहिलंय. म्हणजे त्याचे प्रातिनिधिक उद्गार वर्ड्सवर्थनं काढलेत. द वर्ल्ड इज टू मच विथ अस. हे जग आम्हाला आता असह्य होतंय, अति होतंय. हे कशामुळं? तर आपण पाहिलं शहरीकरण, औद्योगिकरण वगैरे. तेव्हा शहरी कॉन्क्रीट वास्तवापासून दूर जाण्याचा ध्यास मुख्यतः रोमॅन्टिसिझम मध्ये होता. आता या कॉन्क्रीट या इंग्लिश शब्दाचे दोन अर्थ जर आपण लक्षात घेतले तर त्या संदर्भात आपण वर्ड्सवर्थ आणि कोलरिजकडे पाहू शकतो. कॉन्क्रीटचा एक अर्थ की जे सिमेंट कॉन्क्रीट, आणि दुसरा अर्थ कॉन्क्रीट म्हणजे मूर्त, प्रत्यक्ष, सॉलिड अशा प्रकारे. तर यातला शहरी कॉन्क्रीट हे जे वास्तव आहे शहरात राहण्याचं, म्हणजे सिमेंट कॉन्क्रीटच्या बिल्डिंग्स मधून राहण्याचं, त्याच्यापासून वर्ड्सवर्थनं दूर जाण्याचा रोमॅन्टिक संदेश दिला आणि जायचं कुठं तर निसर्गाकडं. नेचर व्हर्सेस सिमेंट कॉन्क्रीट सिटीज असं हे द्वंद्व, आणि या कॉन्क्रीट पासून दूर जाऊन आपण निसर्गामध्ये म्हणजे रानावनामध्ये जायला पाहिजे असा त्याचा दृष्टिकोन होता. आता हे जे मूर्त कॉन्क्रीट आहे, जे ॲब्स्ट्रॅक्टच्या विरोधी आहे,
त्या बाबतीत कोलरिजनं लिखाण केलं. म्हणजे त्याच्या मते हे कॉन्क्रीट म्हणजे काय, तर समोर दिसणाऱ्या गोष्टी, ज्याला आपण मंडेन असं म्हणतो. तर या कॉन्क्रीट सॉलिड मंडेन गोष्टींच्या पलीकडे आपण गेलं पाहिजे. नुसतं निसर्गात नव्हे, तर नॅचरल नव्हे, तर सुपर नॅचरल म्हणजे कल्पना, अद्भुत, फॅन्टसी अशा जगामध्ये हा कोलरिज जायला बघतो. म्हणजे दोघांचाही समोर आलेल्या शहरी आणि उद्विग्न करणाऱ्या नॉइझी अशा प्रकारच्या वास्तवापासून दूर जाणं, याला आपण पलायनवाद म्हणू शकत नाही. कारण हे जे वास्तव होतं ते दिसायला सुंदर होतं. म्हणजे जसं बर्नार्ड शॉनी म्हटलं पुढे, की या औद्योगिकरणातून काय साध्य झालं, आपल्या बुद्धीला आपण कमी वापर करण्यासाठी मुभा दिली. अशा प्रकारचं शॉन बरंच लिखाण केलंय. तर तसंच वर्ड्सवर्थलाही वाटत होतं की हे औद्योगिकरण आणि हे यंत्रयुग माणसाला अंतिमतः सुख देणारं नाही, आणि म्हणून तो निसर्गाकडं जाऊ पाहत होता. आणि कोलरिज हा सुपर नॅचरल विश्वामध्ये रमायला बघत होता. तर त्याच्या त्या प्रकारच्या कविता आहेत. त्यानं एक त्यानं जी सुभाषितं मांडली त्याचा जाता जाता विचार करायला हरकत नाही. ॲडवाइस इज लाईक स्नो, द सॉफ्टर इट फॉल्स, द लॉंगर इट ड्वेल्स अपॉन. मृदूपणानं उपदेश करावा आणि तरच तो दीर्घकाळ टिकतो आणि मनाच्या खोलात पण जातो, असा सॉफ्ट उपदेश त्यानं केलेला आहे. दुसरा त्याची एन्शंट मरीनर ही जी अत्यंत प्रसिद्ध अशी कविता आहे, त्या कवितेत त्यानं हा चांगला उपदेश केलाय. ही प्रेथ बेस्ट हू लवेथ बेस्ट. रोमॅन्टिसिझमचं जे एक तत्व, सामान्य माणूस, म्हणजे सामान्य माणूस ही संज्ञाच त्यांना मान्य नव्हती. माणसं ही सर्व समान हा जो फ्रेंच राज्यक्रांतीचा संदेश, तो एक प्रकारे संपूर्ण जीवनाला लागू करण्याचा हा संदेश होता. त्यामुळं ख्रिस्ताप्रमाणेच त्यांनी सांगितलंय की ही प्रेथ बेस्ट हू लवेथ बेस्ट. तर जो खऱ्या अर्थानं प्रेम करतो ती त्याची प्रार्थनाच असते. ऑल थिंग्स ग्रेट अँड स्मॉल. तर ग्रेट अँड स्मॉल हे या दोघांच्या दृष्टीनं कमी जास्त असं काही नसतंच मुळी, आणि त्यामुळे सर्वांच्यावरच सारखंच प्रेम केलं पाहिजे. कारण डिअर गॉड लवेथ अस, ही मेड अँड लवेथ ऑल. तर हा अशा प्रकारचा रोमॅन्टिसिझमचा एक संदेश त्याच्या या कवितेमध्ये आपण पाहू शकतो. हे जे एकंदर कोलरिजच्या कवितातलं विश्व आहे ते मला वाटतं हे असं काहीतरी असावं. फार तर यातला बाक आपण वजा करा, तर धूसर दुनियेपासून दूर कातर वेळेसारखं अशा प्रकारचं हे विश्व, याच्यामध्ये हा रमतो. आणि मराठीमध्ये अर्थात निखालस सत्य की हे दोघंही काही रोमॅन्टिक नाहीत, जीए किंवा खानोलकर, पण त्यांचे विश्व मराठीतलं साधारण अशा प्रकारचं अद्भुत, आणि ती शैली तिच्यामध्ये पण तो अद्भुतपणा येणारा. तर अशा या कवीच्या त्याच्या या तिन्ही कविता मोठ्या आहेत, क्रिस्टाबेल, एन्शंट मरीनर आणि कुबला खान. पण त्यातले काही भाग आपण पाहूया. ते पाहून सुद्धा आपल्याला कल्पना येऊ शकते त्याच्या प्रतिभेची. इथे एक लक्षात घ्यायचं की हा कवी एवढे सगळे सद्गुण होते, पण याला ड्रग ॲडिक्ट म्हणायला पाहिजे, तो अफू घेत असे. आणि या कुबला खान कवितेबद्दल असं सांगितलं जातं, हे त्यानंही सांगून ठेवलं जातं, की त्यानं एकदा अफू घेतली आणि नंतर झोपला, आणि त्या झोपेत त्यानं हे पाहिलं, किंबहुना झोपेत म्हणे त्यानं त्या ओळी पण लिहिल्या, जवळजवळ 200 ओळी. आणि मग जागा झाल्यावर त्या ओळी तो उतरवायला लागला. हे एखाद्या साधू संतांच्या दृष्टांतासारखं वाटेल,
पण त्यानं हे असं सांगून ठेवलंय. आणि याला स्पिरिच्युअल नाही पण सुपरनॅचरल अशा प्रकारचं स्वरूप आहे. तर तो नंतर लिहायला लागला आणि आत्ता ज्या उपलब्ध आहेत तेवढ्या ओळी त्यानं लिहिल्या. आणि दारावर नॉकिंग झालं, त्यानं दार उघडलं. पोर्लॉक कडून कोणीतरी माणूस आलेला होता. त्या माणसाचं जे काय काम होतं ते कोलरिजनं केलं. तो माणूस निघून गेला, पण कवितेच्या उरलेल्या ओळी आधीच अदृश्य झाल्या. त्यामुळं ही जी काय जेवढी कविता आपल्या हातात आहे तेवढीच कविता कोलरिजनं लिहिली, बाकी सगळ्या ओळी विरून गेल्या असं त्यानं म्हटलंय. पण ह्या ज्या काही ओळी त्यानं लिहिल्या आहेत तर त्या खरोखर म्हणजे अशा स्वप्नामध्ये लिहिल्या कविता म्हणतात तशा प्रकारचं एक अद्भुत असं विश्व त्या कवितेमध्ये निर्माण केलंय. तर हा कुबला खान ही एक म्हणजे ऐतिहासिक व्यक्तिरेखा आहे. 13व्या शतकातला तो एक मध्य आशियातला मंगोल आणि चीन या सीमारेषांच्या वरचा सम्राट होता. त्याची आपल्याला बरीच वर्णनं सापडतात. भयानक वर्णनं आहेत ती. हजारो बायका वगैरे होत्या आणि काय काय त्याचे ते साम्राज्याचं वैभव वगैरे. अशा कुबला खाननं एक टोले जंग असा रंगमहाल बांधला. कुठं बांधला? झानाडू. आता हे झानाडू कुठे वगैरे विचारायचं नाही. त्या कुबला खाननं झानाडू मध्ये स्टेटली प्लेजर डोम डिक्री टोले जंग असा रंगमहाल बांधला. माप काय त्याची? मेजरलेस टू मॅन, माणसाला मोजता येणार नाही. मानवी मोजमापाचे आटोप झुगारणार असं त्याचं माप होतं. आणि त्याच्यामध्ये कॅव्हर्न्स होत्या, कुहरं होती, गुहा, आणि त्यात आल्फ नावाची सेक्रेड रिव्हर पवित्र अशी नदी वाहत होती. आणि ती कुठं मिळायची? सनलेस सी, म्हणजे नुसता काळा समुद्र नाही, चहूबाजूला अंधार असलेलं काळोख्या काळ समुद्राला मिळणारी अशा प्रकारची ही या रंगमहालाची बांधणी होती. हे असं वर्णन पुढं पुढं जात राहतं. मी थोडेसेच त्यातले पॅसेज घेतलेत. कशी होती ती जागा? अ सॅव्हेज प्लेस ॲज होली अँड एन्चांटेड, म्हणजे रान भारलं स्थान म्हणू आपण, सॅव्हेज, आणि पवित्र आणि मंतरलेलं होतं ते, एन्चांटेड. असं कधी कुठं नसेल. ॲज एव्हर बिनीथ अ वेनिंग मून वॉज हॉन्टेड बाय वुमन वेलिंग फॉर हर डेमन लव्हर. आता चंद्र भुरळ घालतो, चंद्र हॉन्ट करतो, चांदणं हॉन्टिंग असतं. इथं मून वॉज हॉन्टेड, चंद्राला झपाटून टाकलंय. आणि तो चंद्र केव्हाचा? मावळता, वेनिंग मून. म्हणजे ते इतके संपृक्त शब्द आहेत की मराठीत करताना आपल्याला आणखी शब्द वापरावे लागतात. त्याच्या एका शब्दासाठी ती संपूर्ण संकल्पना यावी म्हणून 2-3 शब्द वापरावे लागतात. वेनिंग मून साठी आपल्याला म्हणावं लागते की मावळत्या चंद्राच्या ओसरत्या चांदण्यात. आणि हॉन्टसाठी केवळ झपाटणं एवढा शब्द नाही पुरत. ते जे काही त्याने वर्णन केलंय ते सगळं पाहता चिमण चेटकाच्या जाळ्यात एक अशी शोक करणारी स्त्री आहे, वेलिंग फॉर हर डेमन लव्हर. अकरुण सजनानं भुरळ घालून अव्हेरलेल्या, भूल थापात फसलेल्या, मोकळ्या केसांच्या रमणीच्या आसवानी भिजलेलं, भारलेलं, झपाटलेलं असं ते रान भारलं स्थान होतं. तर हा वेलिंगचा सगळा अर्थ येऊ शकतो आणि डेमन लव्हर ही संकल्पना पण येऊ शकते. म्हणजे या वर्णनातून तो जे काही उभं करतो ते खरोखरच आपल्याला चक्रावून सोडणार आहे. हॅरी पॉटर मध्ये कविता नाहीये, नाहीतर ते अशाच प्रकारचं. आणि त्यामुळं
या कुबला खानच्या राजवाड्याची खूप चित्र काढली गेलेली आहेत. ऑइल पेंटमध्ये, वॉटर कलर्समध्ये, वेगवेगळ्या प्रकारे. किंबहुना आपण पाहिलं असेल, अगदी ग्रीक पुराणापासून प्रत्येक प्रसंगावर अतिशय सुंदर अशी चित्र युरोपच्या म्युझियम्स मधून आपल्याला सापडतात. मी मागं म्हटलं होतं त्याप्रमाणे युरोपची जी सहल केवळ साईट सीइंग साठी न करता म्युझियम्स पाहण्यासाठी करायला पाहिजेत असं मला वाटतं. रोम सारख्या शहरामधलं म्युझियम किंवा लंडन मधलं ब्रिटिश म्युझियम, म्हणजे नावं घ्यावी तेवढी थोडीच आहेत. या सगळ्यामध्ये आपल्याला म्हणजे महत्वाचं वैशिष्ट्य की काव्यावर आधारित अशा प्रकारची चित्र आहेत. नुसत्या या कुबला खानच्या राजवाड्याची चित्र किती आहेत पहा, आणि त्याच्यामध्ये त्या चित्रकारानं त्याला जे दिसलं त्या कवितेमध्ये ते रंगवलंय. वेगवेगळ्या अँगलनी आपण म्हणू की ही अशी चित्र काढलेली आहेत या सगळ्या कलावंतांनी. म्हणजे त्या कविता रंगातून साकार झालेल्या आहेत.